रायगडमधील रोहा शहरात वन्यजीवांच्या अवशेषांसह मोठा शस्त्रसाठा सापडल्याने एकच खळबळ उडाली। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील धनगराळे येथे तन्मय भोगटे याच्या घरावर छापा मारला असता आरोपीच्या घरात पोलिसांना 12 बोरच्या 4 बंदुका आणि एक रिव्हॉल्व्हरसह चाकू आणि तलवारी, 90 जिवंत काडतुसे, बंदूक बनवण्याचे साहित्य तसेच वन्य प्राण्यांचे अवशेष आणि शिंगे आढळून आली। आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी सदरील मुद्देमाल जप्त केला आहे। हे सर्व अवैध साहित्य घरामध्ये सापडल्याने रोहा शहरात एकच खळबळ उडाली। ही कारवाई रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घागरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे व त्यांच्या टीमने केली। रोह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जे आहे ते सापडलेला होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केलेली आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर धनगराली इथे राहणारा तरुण तन्मय भोगटे ह्या तरुणाकडे जे आहे ते रिव्हॉल्वर, बंदूक आणि प्राण्यांचे शिंग असे अनेक साहित्य जे आहे ते सापडलेलं होतं। बंदूक बनवण्याचे साहित्य देखील ह्या तरुणाकडे सापडलेलं होतं। त्यामुळे रोह्यात एकच खळबळ उडाली। काल मध्यरात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जे आहे ते सापळा रचून ह्या तरुणाला पकडलं आणि एकंदरीत पाहिलं तर या तरुणावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करीत आहे।